समीर गायकवाडच्या या जामिनावरती हमीद दाभोलकर यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे। आधीच 2 आरोपी फरार असताना समीरला जामीन दिल्यानं तोही फरार होण्याची भीती आहे, असं हमीद दाभोलकर यांनी म्हटलंय। कॉम्रेड पानसरे आणि डॉक्टर दाभोलकर हत्याकांडातले जे प्रमुख फरार आरोपी आहेत सारंग अकोलकर आणि विनय पवार, त्यांना शोधण्यामध्ये जी अक्षम्य दिरंगाई केली जाते शासनाकडनं, त्यामधूनच अशा घटना घडताना दिसत आहेत। हे दोघंही 2009 पासून फरार आहेत आणि ते त्याच संस्थेशी संबंधित आहेत ज्या संस्थेशी समीर गायकवाड संबंधित आहे, आणि त्यामुळे तो फरार होऊ नये अशी एक भीती आमच्या मनामध्ये आहे, ज्याचा एकूणच तपासावरती परिणाम होऊ शकतो। पण तरी देखील पोलीस यंत्रणांनी अतिशय दक्ष राहणं आवश्यक आहे, कारण की तो एक महत्त्वाचा या कटामध्ये सहभागी असलेला व्यक्ती असं आरोपपत्रात सांगितलंय। आणि हे होऊ नये यासाठी राज्य शासनाने उच्च न्यायालयात लवकरात लवकर या जामिनाच्या विरोधात अपील करणं आवश्यक आहे।